शेतकऱ्यांना कर्जमाफी ही 30 जुलैपूर्वी या ठिकाणी मिळणार या संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी दिलेली आहे. पूर्वी 30 जून अगोदर या ठिकाणी कर्जमाफी मिळणार होती, परंतु याच्यामध्ये काही अडचणी आल्यामुळे ही कर्जमाफी या ठिकाणी लांबली. आता 31 जुलै पूर्वी ही कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे आणि शेतकऱ्याचं कर्ज खातं या ठिकाणी 31 जुलैच्या आत या ठिकाणी निरंक या ठिकाणी होणार आहे. या संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी दिलेली आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये ज्या शेतकऱ्याचं कर्ज हे रुपये 2 लाखाच्या आतील आहे, त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी ही कर्जमाफी सरसकट कर्जमाफी या ठिकाणी मिळेल. परंतु ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे रुपये 2 लाखाच्या वरती गेलेलं आहे, त्यांना वरील रक्कम भरल्यानंतरच ही कर्जमाफी या ठिकाणी मिळणार आहे. ही बाब या ठिकाणी निश्चित या ठिकाणी GR नुसार झालेली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे या ठिकाणी काय म्हणाले ते आपण या ठिकाणी बघूया. ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी दिलेली. जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात, हे मोठ्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी नसल्यामुळं निश्चित प्रकारे इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये यादी स्वतः मुख्यमंत्री देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन साहेबांशी मॅडमशी बोलल्या आणि त्यांनी आपल्याला परमिशन दिलेली. तेही आमच्याकडे लवकरच ती यादी आल्यानंतर की साधारणतः राज्याचे मुख्यमंत्री सांगितले की 30 जुलैपूर्वी त्याच्या अगोदर पहिल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची ही रक्कम ही दिली जाणार आहे.